आई आज आता काय बनवणार आहोत आपण? आता आपण आहे ना डुबुक वड्या बनवणार आहे. डुबुक वड्या. अच्छा. कांदा कसा कापायचा? हा कांदा बारीक करायचा की कसा पण चालेल? नाही, हा जाडा मोठाच राहतो, याला बारीक नाही करायचं, हा भाजायचाच आहे ना. अच्छा. त्याच्यामुळे हा साधारण 4-5 तुकडे केले तरी त्याचे चालतात. हे बघ बस झाला एवढा. तो दुसरा कांदा नाही घेणार का तू? नाही घेणार, तो खूप होईल ना मग. अच्छा. हा एवढा भरपूर झाला. अच्छा. हा. हा आता मी आहे ना हे डुबुक वड्याचं कालवण करणार आहे. त्याच्यासाठी हा कांदा भाजायला घेतलाय. आता तो कांदा मी हे चालू आहे ना. चालू आहे. फास्ट केला होता. तर मी कांदा आता भाजायला टाकू राहिले. तेल नाही टाकलं का त्याच्यात? नाही, आता टाकते ना ते. अच्छा. आणि लसणाच्या किती पाकळ्या घेतल्या? लसणाच्या 2च पाकळ्या घेतल्या. 2 पाकळ्या. हा, त्याचे कापून 4 झाले. हा, आणि एवढी कोथिंबीर. हा, एवढी कोथिंबीर घेतली. आता अजून आलं घ्यायचंय. आलं पाहिजे का? आलं पाहिजे. आता याच्यामध्ये मी तेल घालून ते कांदा भाजून घेते. आता फक्त थोडं आलं घ्यायचं. आता कांदा भाजायला घ्यायचा. आता बघ, आता कांदा डाळिंबी झाला ना, तर आता याच्यामध्ये मी सुकं खोबरं टाकू राहिले. किती टाकलं? 1 वाटी. 1 वाटीने 2-3 चमचे. आणि याच्यावर 2-3 एक खडा मसाला टाकला. खडा मसाला. खडा मसाल्यामध्ये काय काय आहे? काय नाही, लवंगे आणि मिरी आहे 2 आणि दालचिनी आहे. अच्छा. छोटीशी. लवंग, मिरे, दालचिनी. आता हे थोडं भाजलं तर इकडं आपण काढून घ्यायचं. आता हे बघ, मी त्याच्यात चण्याच्या पिठाचं हे करते. हे बघ, याच्यामध्ये आता मी पहिल्यांदा काय घेते, मीठ घेते थोडंसं. त्याच्यात हे पातेलं खाली आहे, याच्यात मी मीठ टाकलं. त्याच्यात मी आता थोडा मसाला टाकते. हे बघा, आता थोडा टाकायचा. हा मसाला टाकते. याच्यात आता मी चण्याचं पीठ टाकू राहिले. हे बघ, आता याच्यामध्ये मी हे चण्याचं पीठ टाकू राहिले. किती? आता आपल्याला लागेल तेवढं 4-5 चमचे घेते ना. अच्छा. हे बघ 2 झाले. आता हे बघ हे 3 झाले. आता हे बघ हे 4 झाले. म्हणजे 4 चम्मच मी हे टाकलं. आता याच्यात मी पाणी घालते. आता हे बघ, हे डुबुक वड्यासाठी आपल्याला हे पीठ काढून घेतलंय मी. एकदम पातळ केलं का तू? एकदम पातळ केलं, भजी करतो ना असं. आता हे बारीक गॅसवर आपल्याला होऊ द्यायचे चांगलं. आता हे पूर्ण बारीक गॅसवर होणार. त्याला पलटी नाही करायचं आताच. गॅस बारीकच आहे. हे बघ, आता भाजलेला कांदा खोबरं याच्यात टाकलेलं आहे. आता मी बघ लसूण टाकते. हा बघा, लसूण टाकला. हे बघ, आता हे आलं टाकलं. आता मी ही कोथिंबीर टाकते. आणि आता हे मिक्सर लावून घेते. याची ग्रेव्ही करून घेते तयार. आता मसाला मिक्सरला लावून झालाय. आता मी मसाला परतावायला घेते. आता हे पीठ आहे ना, हे परतवून झाले. आता हे वड्या बनवायच्या याच्या. आता याच्यात मी तेल टाकते. मी मदत करतो. काय पाहिजे तुला? आता ही हळद पावडर आणि हा मसाला घेतला. आता मी हा तेलामध्ये मसाला टाकला.
तेलामध्ये हळद टाकली. हा बघा तेलात मसाला छान परतवला आणि आता हे त्याच्यात टाकायचं. छानपैकी जरा वेळ होऊ द्यायचा. आता हे बघ, हे मसाला परतून घेतला ना, आता तो याच्यात टाकून घ्यायचा आहे आपल्याला. याच्यात टाकला म्हणजे आपल्याला नंतर ग्रेव्ही तयार करायला. हे बघ, आता हा असा इथं काढून घ्यायचा आणि आता ह्याला हे असं ग्रेव्ही तयार करायची. ही झाली ग्रेव्ही. हे बघ, आता आपण टाकलं याच्यात चवीनुसार मीठ. थोडं आणि झालं तर आपण पुन्हा टाकू शकतो, पण आता हे आपण टाकलं चवीनुसार मीठ. आणि आता याच्या आपण वड्या तयार करून घेणार आहे. सुरी घेतली. आता हे चण्याच्या पिठाचं बनवलं ना, तर हे आपण असं कट करून घ्यायचं. याच्या वड्या करायच्या अशा. जशा वाटल्या तशा शेपमध्ये आपण करायच्या. त्याला काही आकार नाही राहत काही.